मी इथे वालाची भाजी करायला घेतली आहे। वालाच्या भाजीसाठी सगळ्यात पहिलं मी तेल टाकलेलं आहे। आता या तेलावर हिंग आणि राई याची फोडणी देणार आहे। राई चांगली तडतडली पाहिजे म्हणजे भाजीला छान सुगंध येतो। आता इथे राई तडतडलेली आहे। आता यामध्ये टाकणार आहे मी बटाटे आणि वाल। आता यात मी हळद, मसाला, हा घरगुती मसाला आहे माझा, मसाला आणि मीठ, ह्या 3 गोष्टी फक्त मी ॲड करणार आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। हळद, मसाला, मीठ व्यवस्थित मध्ये आता यात थोडासा ओला नारळ खोबरं टाकून घेणार आहे मी। तुम्ही इथे पाहिजे तर थोडंसं साखर किंवा गूळही टाकू शकता। हे चांगलं मिक्स करून लगेच त्याच्यात पाणी टाकायचं नाही। मिक्स करून झाल्यानंतर थोडं तसंच ठेवून त्याला तेल सुटू द्यायचं आणि त्याला बघा आता इथे थोडं तेल सुटायला लागलेलं आहे। आता तेल सुटल्यानंतर आपल्याला ह्याच्यात हळूहळू पाणी टाकायचं आहे। पाणी आपण एकदम डायरेक्ट टाकलं की भाजीत तेल आणि पाणी असं व्यवस्थित एक होऊन येत नाही, त्याच्यामुळे मी भाजीत थोडं थोडं पाणी टाकते। आता इथे बरोबरीला पाणी टाकल्यानंतर पुन्हा त्यानंतर चमचा फिरवायचा नाही। आता इथे मी झाकण ठेवणार आहे आणि भाजी शिजण्यासाठी झाकणावर थोडं पाणी ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकता आता भाजी पूर्ण शिजलेली आहे व्यवस्थित। तर तुम्ही पण अशी झटपट भाजी नक्की ट्राय करा।